अशी माहिती मित्रांनो आता आपण पाहिली काय आहे केरन टेक्नॉलॉजी, काय आहे सॉइल इकॉलॉजी, इतकी फार छान पद्धतीची आपल्याला या सरांनी माहिती दिलेली आहे. बघताय तुम्ही. तर ही अशी माहिती जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मित्रांना मिळावी, आपल्या नातेवाईकांना मिळावी, आपल्या दोस्तांना मिळावी, तर प्रत्येक वेळी जी आपली जी लिंक आलेली असते मीटिंगची ती आपल्याला शेअर करायची आहे. आणि आपल्या बरोबर जर 2 ते 3 जरी शेतकरी या मीटिंगला बसले तर खरंच ही जी काही वेगळी टेक्नॉलॉजी आहे, उत्पादनात 20% वाढ झाली, 30% वाढ झाली, याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना होणार आहे. तर बघा मंडळी, शेतकरी कुठं कमी पडतो का? नाही. परवडत नाही म्हणून शेतकरी कधी शेती करायची सोडत नाही, कारण तो जगाचा बाप आहे आणि बाप पोरासाठी कधी कमी पडत नाही. आणि त्या जोडीला जर केरन टेक्नॉलॉजी असते तर चमत्कार घडतो. तर एक जोरदार टाळी झाले पाहिजे आपल्या केरन टेक्नॉलॉजी बद्दल. कारण बघा मंडळी, तुम्हाला बोलतोय मी, लक्ष द्या, जी आता तुम्ही जी शेती करताय खरं हे तुमची आहे का? तुमच्या नावावर 20 वर्षापूर्वी होती का? येणाऱ्या 20 वर्षानंतर कुणाच्या नावावर होणार आहे? मग ही जी शेती आहे आज जर आपल्या नावावरती त्याचा 7 बार असेल तर येणाऱ्या काळात, येणाऱ्या वर्षात कुणाच्या नावावरती होणार आहे हे माहिती नाही. तर हे आपणाला करून खायला दिलेलं भांडवल आहे आणि हे भांडवल आपणाला पुढच्या पिढीला कसं द्यायचं आहे ते आता आपण ठरवलं पाहिजे. तुमच्या जोडीला आज केरन टेक्नॉलॉजी आहे, एक बार यूज करून बघा, एक बार नातेवाईकांना देऊन बघा, जमिनीत काय बदल होतोय, उत्पादनात किती वाढ होत्या आणि खरंच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनात कशा रीतीनं मेकिंग द लाईफ होत्या ते आपण बघणार आहे. कारण बघा मंडळी, आपण सर्व शेतकरी आहोत. जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो आणि तो आपण शेतकरी आहे. कारण ह्याच्या जोडीला केरन टेक्नॉलॉजी आहे मंडळी. तर तो पण तुम्ही जो का आहे तो वेळ दिलेला आहे 1.5 तासाचा, त्याबद्दल मी संदीप कारंडे आपला आभारी आहे. आणि ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवल्या त्या व्यक्तीचा आभार मानायचा आहे आणि त्या व्यक्तीला आजची मीटिंग कशी वाटली हे त्यांना सांगायचं आहे. आणि जे काही प्रश्न असतील पण ज्यांनी तुम्हाला कोणी लिंक पाठवल्या त्या व्यक्तींना संपर्क करायचा आहे. शुभरात्री.